नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, ऑल इंडिया MCC राऊंड 1चा रिझल्ट MBBS आणि BDS साठीचा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट प्रोव्हिजनल रिझल्ट आहे. हा रिझल्ट कशा पद्धतीनं चेक करायचा आहे, इथून पुढच्या प्रोसेस कशा पद्धतीने असू शकते, ह्या सर्व गोष्टींची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या या यूट्यूब चॅनलच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल लिस्टमध्ये नंबर लागलेला असेल, आयदर इन ऑल इंडिया कोटा 15% असेल, एम्सचं कॉलेज मिळालं असेल, झिपमर मिळालं असेल, जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीचं कॉलेज मिळालेलं असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांचा व्हायब्रंट टीमतर्फे हार्दिक अभिनंदन. आता हा रिझल्ट जो आलेला आहे तो आहे प्रोव्हिजनल रिझल्ट. ठीक आहे, ऑफिशियल आणि म्हणजे फायनल रिझल्ट केव्हा येणार आहे, तो आहे उद्या येणार, म्हणजे 21 तारखेला हा फायनल रिझल्ट येणार आहे. सध्या तरी हा प्रोव्हिजनल रिझल्ट MCCने डिक्लेअर केलेला आहे. यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात का, तर मायनर चेंजेस झाले तर होऊ शकतात, शक्यतो तर होत नाहीत, पण काही जर त्रुटी असतील तर ते फायनल मेरिट रिझल्टमध्ये आपल्याला ते समजूनच जातील. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्या फायनल रिझल्ट चेक करायचा आहे. तत्पूर्वी त्या विद्यार्थ्यांनी आपला प्रोव्हिजनल रिझल्ट चेक करू शकतात. हा रिझल्ट आता कसा चेक करायचा आहे, तर आम्ही आपल्या ग्रुपमध्ये MCCचा रिझल्टचं PDF सेंड केलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्या रिझल्टमध्ये आपला ऑल इंडिया रँक सर्च करायचा आहे आणि ऑल इंडिया रँक जर आपल्याला तिथे फाइंड आउट झालेला असेल आणि त्याच्यासमोर जे कॉलेज असेल ते समजायचं आपल्याला कॉलेज मिळालं. जर त्या लिस्टमध्ये आपला ऑल इंडिया रँक फाइंड आउट नाही झाला तर असं समजायचं की आपल्याला राऊंड 1 मध्ये सीट मिळालेली नाही. अशा पद्धतीने हा रिझल्ट असतो. ठीक आहे, तिथे ऑल इंडिया रँक प्रमाणे आपण सर्च करायचं. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव वगैरे अजिबात असं काही दिसत नसतं, ते फक्त ऑल इंडिया रँक प्रमाणे दिसतं. आणि उद्यापासून आपल्याला लॉग इन मध्ये गेल्यानंतर सुद्धा कॉलेज मिळालं असेल तर त्याचं अलॉटमेंट लेटर आलेलं असणार आहे. तर आता इथून पुढे प्रोसेस काय करायची आहे, तर रिझल्ट आल्यानंतर आता उद्या फायनल जेव्हा रिझल्ट येईल त्यानंतर अलॉटमेंट लेटर येतात. मग कशा पद्धतीनं पहिल्या राऊंडचे नियम असू शकतात ऑलरेडी मी सांगितलेले. उद्या इन डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन मग फ्री एक्झिट कोण करायला पाहिजे, किंवा फ्रीज आणि फ्लोट कशा पद्धतीनं आहे, फ्लोट केल्यानंतर मग काय काय प्रोसेस करावी लागते, फ्रीज केलं तर काय असू शकतं, ह्या सर्व गोष्टीचं डिस्कशन आपण उद्याच्या इन डिटेल व्हिडिओमध्ये जेव्हा फायनल रिझल्ट येईल त्यानंतर आपण करणार आहे. आणि आता एक्झॅक्टली कट ऑफ काय केलेला आहे, ऑल इंडियाचा 15% किंवा एम्सचा कट ऑफ काय केलेला आहे, या सर्व गोष्टीचं डिस्कशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि त्या पद्धतीनं कट ऑफचा ॲनालिसिस कशा पद्धतीनं आहे हे देखील मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पण महत्त्वाचं काय आहे, फायनली रिझल्ट आलेला आहे. आता अनेकदा आपण बघतोय की साधारणतः पोस्टपॉन्स बरेचसे झालेले आहे, डेट वाढत गेलेले आहे, स्टेटची डेट वाढली, ऑल इंडियाची डेट वाढली आणि आता फायनल रिझल्ट आलेला आहे. ही खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. लवकरच स्टेटच्या प्रोसेस चालू होईल चॉईस फिलिंगची, त्यानंतर स्टेटचा सुद्धा रिझल्ट येईल. ऑल इंडियाला सीट मिळाली आहे, स्टेटचा मी वाट बघायला पाहिजे का नाही, ह्या सर्व गोष्टीचं डिस्कशन देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी हे ऑल इंडिया MCCचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी हा रिझल्ट आहे. जर तुम्ही ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या PDF मध्ये तुम्ही पाहून काही फायदा नाही आहे. मित्रांनो, असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही आहे. थँक्यू सो मच.